माझा माईक नाही लावला मी. हरिओम. सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन. माझा आवाज येतो ना बरोबर? दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहामध्ये स्थिरता, शिथिलता. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना सोडताना श्वासाच्या गतीकडे लक्ष. सहज सुरू असणारा श्वास, लयबद्ध सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. प्राणधारणा. करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओंकार. ओ. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येईल. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करूया आणि जाणीवपूर्वक ही हालचाल करूया. सावकाश कृती थांबूया. आपला मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग. काही सेकंदासाठी आपला श्वास थांबतो. या सगळ्या अवस्थांचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. हातांची ज्ञान मुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. हा श्वास भरून घेताना मी शरीर आणि मनाने साधनेसाठी स्थिर होत आहे. माझ्यामध्ये चैतन्य शक्ती सामावून घेत आहे ही भावना मनामध्ये. आणि घेतलेला श्वास सोडताना अगदी सावकाशपणे मी माझ्यातले सगळे वाईट विचार, नकारात्मकता, माझ्या शरीरातलं जडत्व बाहेर सोडून देत आहे ही भावना मनामध्ये.
करूया 3 मकार लांबवलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आपापल्या क्षमतेने आणि श्वास सोडताना जाणीवपूर्वक मकार लांबवलेला ओंकार आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल. काही क्षण शांत आंतरिक सजगता वाढली आहे. साधनेसाठी आपलं शरीर मन स्थिर होत चाललंय. दोन्ही हात जोडून घेऊया, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. आज नवीन वर्षाची सुरुवात. आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्टदेवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. आपल्या या नवीन वर्षाला सुरुवात करूया. प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोमन आपले आद्य गुरुजन, आपले आई वडील सर्वप्रथम गुरु त्यांना स्मरण करूया. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतलं पुढे झुकायचं. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या या नवीन वर्षाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने, आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचा घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. हरिओम. सगळ्यांना नवीन वर्षाच्या, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष सुख समाधानाचं, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं जावं. हरिओम. ही सदिच्छा. बरं. आज हा आपला एक विशेष वर्ग आहे. तो यासाठी की आपण ना एक छोटंसं आज मेडिटेशन करणार आहोत. बघा, आपण सगळेजण 1 जानेवारीला संकल्प करतो, बरोबर? सगळेच जण करतो. पण हा संकल्प अजूनपर्यंत कितपर्यंत टिकलेला आहे? म्हणजे तुम्ही तो 1 जानेवारीला केलेला संकल्प अजूनही तो तुमचा चालू आहे. बघा, हे प्रत्येकाचे वेगवेगळे संकल्प असतात. कोणी डाएटचा संकल्प करतं, कोणी रोज उठून सकाळी चालायला जायचा संकल्प करतं, कोणी म्हणतं की मी रोज नियमित योगासनं करीन. कोणाचं असतं की काही जणांचं असंही असतं की आपण एक फायनान्शियली स्थिर होऊया म्हणून छोटीशी बचत करायची. प्रत्येकाचा संकल्प हा वेगवेगळा असतो, बरोबर? पण तो संकल्प आपल्याला अगदी एंडपर्यंत न्यायचा आहे. म्हणजे तो जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो आपल्याला चालू ठेवायचा आहे. असं बऱ्याचदा थोडंसं काही काही जणांना काही अडचणी असतात, कोणाची काही असतात प्रॉब्लेम्स, त्यामुळे तो अर्धवट राहतो. आणि तो संकल्प जो आपण केलेला आहे पहिल्या दिवशी, तो संकल्प आपल्याला अगदी शेवटपर्यंत नेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी पाळायच्या आहेत. तर त्या आपण आज एक शिकण्याचा प्रयत्न करूया किंवा त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे? म्हणून हा एक विशेष वर्ग आहे जो मुद्दाम पाडव्याच्या दिवशी घेतलाय. आपल्या हिंदू वर्षाचं नवीन वर्ष, नवीन वर्षाची सुरुवात होते आणि मग एखाद्या चांगल्या गोष्टीने करूया. आपण आपापल्या परीने तो एक प्रयत्न तर करूया. स्वतःला एक चान्स नेहमी द्यायचा असतो. हं? तर कुठलंही मेडिटेशन करण्याआधी आपण डायरेक्ट मेडिटेशनला बसत नाही, तर आपण शरीराने स्थिर व्हायला पाहिजे. जसं अष्टांग योगमध्ये सांगितलेलं आहे, की आसन करा, प्राणायाम करा आणि मगच तुम्ही ध्यानाला बसू शकता. तर आपण थोडीशी आसनं करूया, सूर्यनमस्कार करूया आणि प्राणायाम करून येस, थँक यू. आपण आपल्या त्या छोट्याशा मेडिटेशनकडे वळूया. तर साधी मांडी घालायची. सुरुवातीला आपण नेक रोटेशन करूया. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, मान मध्यभागी, डोळे मिटून घ्या.
नेक रोटेशन. त्यासाठी सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे न्यायची. डोळे मिटून पुढची सगळी कृती. मान उजवीकडे मागे, डावीकडे पुढे. श्वासाकडे लक्ष देऊन कृती करूया. श्वास घेत मान उजवीकडे मागे, डावीकडे पुढे. पुन्हा एकदा श्वास घेत मान उजवीकडे मागे, डावीकडे पुढे. विरुद्ध बाजूने. श्वास घेत मान डावीकडे मागे, श्वास सोडत उजवीकडे पुढे. अजून दोनदा श्वासाकडे लक्ष देऊन कृती. डोळे मिटलेले आहेत. आपण ह्या कृतीशी एकरूप आहोत अशी भावना. सावकाश मान मध्यभागी. 3-3 वेळा दोन्ही बाजूने झालं की थांबायचंय. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. लक्ष आपल्या श्वासाकडे. पद्मासन, अर्ध पद्मासन घालायचंय. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. पाठीचा कणा सरळ. आणि आता सुरू करणार आहोत. थोडीशी डायनामिक हालचाल करायची. एकदा आपल्याला उजव्या बाजूला टर्न व्हायचंय. उजवा हात मागे, मागची भिंत बघा. मग डाव्या बाजूला डावा हात मागे, मागची भिंत बघा. पद्मासन जेव्हा घालून तुम्ही ही कृती कराल तेव्हा तो स्ट्रेच तुम्हाला जास्त चांगला अनुभवता येईल. सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मध्ये येऊन थांबा. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा, आडवे. आणि पुन्हा एकदा आपल्याला ट्विस्टिंग करायचं. ठीक आहे. हात तसेच असतील, फक्त ट्विस्टिंग. एकदा उजवीकडे 1, एकदा डावीकडे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मध्ये येऊन थांबा. हात डोक्याच्या दिशेने वर न्या. 10 वेळा झाले की थांबा. हात डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गोठवून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला. साईडवर बेंड घेऊया. सुरुवात करायची. श्वास घेत आपल्याला एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचंय. आणि पुन्हा श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वासाकडे लक्ष देऊन कृती. 1, 2. गुडघे मांड्या वर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, छान, 10. मध्ये येऊन थांबा. आता तेच हात आपल्याला जोडायचे आहेत वरच्या वर. सगळ्यांनी एक श्वास भरून घ्यायचा. डोळे मिटून घ्यायचे. संपूर्ण चैतन्य शक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत श्वास घेताना. आणि अगदी सावकाश श्वास सोडूया. हात आपले खाली घेऊया. कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत. आणि आपल्यामधल्या ज्या काही कमी आहेत त्या सगळ्या आपण ह्या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहोत. दोन्ही हात खाली घ्या. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आणि काही क्षण इथे थांबूया. जाणीव आपल्या श्वासाची. आपण जे पद्मासन घातलेलं आहे किंवा वज्रासन घातले ते एकेका पायाने सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. पुन्हा जोड आपल्या श्वासाची. सावकाश स्टँडिंग मध्ये घ्यायचंय. हाताचा आधार न घेता उठून उभं घ्यायचंय आणि स्टँडिंग मध्ये विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. मान मागे सैल सोडा आणि रिलॅक्स व्हा.
करूया ताडासन स्ट्रेचिंग आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. हात शरीराच्या जवळ, नजर समोर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय, तळवे सिलिंगच्या दिशेला. नजर समोर. आणि आता आपल्याला आपल्या टाचा जमिनीपासून वर उचलायच्या आहेत. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचंय. ताण द्यायचंय, ताण द्यायचंय. सावकाश टाचा खाली घ्या आणि मॅटच्या एका टोकाला येऊन उभे राहा. नजर समोर ठेवा. मॅटच्या एका टोकाला या आणि आता आपल्याला आपल्या चवड्यांवरती चालायचंय. टाचा वर उचला. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला चवड्यांवर चालायचंय. जास्तीत जास्त स्ट्रेच. बरोबर. आणि तसंच मागे रिवर्स यायचंय. टर्न न होता तसंच मागे रिवर्स या. पुन्हा अजून एकदा 2 वेळेला आपण पुढे जातोय आणि 2 वेळेला आपण तसेच मागे रिवर्स येतोय. जास्तीत जास्त ताण करा. आपल्या हातांमध्ये नकळत आपले हात कोपऱ्यातनं फोल्ड होतात. तर तसं न करता ते सरळ स्ट्रेच असले पाहिजे. आणि आता एकदा उजवीकडे, डावीकडे असं फिरून घ्या. बरोबर. एकदा साईडने सांगा. उजवीकडे आणि डावीकडे. मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबायचंय. आपल्या टाचा खाली घ्या. थोडंसं पावलांमधलं अंतर वाढवा. थोडंसं वाढवायचंय पावलांमधलं अंतर. आणि आता श्वास घेत थोडंसं मागे जायचं. श्वास सोडत पुढे यायचं. हात तसेच ठेवायचे. फक्त कमरेतनं पुढे. श्वास घेत कमरेतनं मागे. श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे. मध्ये येऊन थांबा. दोन्ही पाय जोडून घ्या आणि आपले हात सावकाश खाली घ्या. हात सावकाश खाली घ्या आणि विश्रांती घ्या. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती संत आहे की लयबद्ध आहे की थोडीशी वाढली आहे हे आपलं आपण तपासूया. मॅटच्या एका टोकाला उभं राहूया सूर्यनमस्कारासाठी. आता आपण 6 सूर्यनमस्कार करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ, नजर समोर, पूर्व स्थिती. श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊ दे. डोळे मिटून इथे काही सेकंद थांबा. पावलापासून ते आपल्या शिरोभागापर्यंत म्हणजेच आपल्या टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. आपण जी स्थितीमध्ये उभे आहोत त्यामध्ये आपण किती स्थिर आहोत. कुठे आपल्याला हलल्यासारखं वाटतंय का. आपली पावलं जोडलेली आहेत का की आपण थोडंसं पावलामध्ये अंतर घेऊन स्थिर होतोय. हे आपल्याला आपण त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि आपल्यामध्ये आजपासून ह्या छोट्या छोट्या ज्या सूक्ष्म गोष्टी आहेत त्या आपण बदलायला सुरुवात करणार. शरीराने जास्तीत जास्त स्थिर होण्याचा प्रयत्न. मग मनही आपलं स्थिर होतं, शांत होतं आणि ते तेवढंच कणखरही होतं. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. मनोमन उगवता सूर्य त्याची कल्पना करूया. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊया. एक आहे तो श्वास सोडा, नमस्कारासन. 2 श्वास घेत हस्त उत्तानासन. 3 श्वास सोडत हस्तपादासन. 4 श्वास घेत उजवा पाय मागे अश्वसंचलन. 5 दंडासन श्वास सोडत. 6 श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे अष्टांगासन. 7 भुजंगासन श्वास घेत.
8 श्वास सोडत पर्वतासन. नजर आपली नेवल रिजनकडे. 9 श्वास घेत आपला उजवा पाय पुढे अश्वसंचलन. 10 श्वास सोडत हस्तपादासन. 11 श्वास घेत हस्त उत्तानासन. आणि 12 श्वास सोडत नमस्कारासन. ओम रवये नमः. 1 श्वास आहे तो श्वास सोडायचा. 2 श्वास भरून घेऊया. 3 श्वास सोडूया. 4 श्वास घेत डावा पाय मागे. 5 श्वास सोडत उजवा पाय मागे. 6 श्वास घेऊया आणि सोडूया. अष्टांगासन. 7 श्वास भरून घेऊया. 8 श्वास सोडूया. 9 श्वास घेत आपलं डावं पाऊल पुढे अश्वसंचलन. 10 श्वास सोडत हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन श्वास घेत वर. आणि 12 नमस्कारासन. अजून 4 आपल्याला करायचे. प्रत्येकाच्या क्षमतेने. कोणालाही दम लागला अनइझी वाटलं तर थांबायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी पूर्ण 6 करण्याचा प्रयत्न करा. सुरू करूया. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. ओम खगाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. आता हा सूर्यनमस्कार आपण प्रत्येक स्थितीमध्ये काही सेकंद थांबणार आहोत. ठीक आहे. सुरू करूया. ओम अर्काय नमः. 5 4 3 2 1. 2 हस्त उत्तानासन. 5 सेकंद थांबूया. 5 4 3 2 1. 3 हस्तपादासन. 5 सेकंद थांबा. 5 4 3 2 1. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन. नजर सिरीकडे. तोंड बंद डोळे बंद श्वास चालू. 5 4 3 2 1. 5 दंडासन. स्लॅन्टिंग पोझिशन. नजर समोर. संपूर्ण तोलात्मक आसन आहे हे. आणि इथे 5 सेकंद थांबूया. 5 4 3 2 1. 6 अष्टांगासन. शरीराची 8 अंग जमिनीवर. डोळे मिटलेले. श्वास चालू. आणि 5 सेकंद थांबूया. 5 4 3 2 1. 7 भुजंगासन. श्वास घेत वर या. नजर सिलिंगकडे. दोन्ही हात खांद्यातून सरळ आहेत. पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत. डोळे मिटून घ्या. चेहऱ्यावर एक छान स्मित हास्य. आणि 5 सेकंद थांबूया. 5 4 3 2 1. 8 पर्वतासन. आपल्या टाचा खाली जमिनीकडे जात आहेत का बघा. आणि नजर तुमची तुमच्या नेवल रिजनकडे असेल. पुन्हा इथे आपण 5 श्वास थांबूया. 5 4 3 2 1. आपलं उजवं पाऊल पुढे घेऊया. 9 अश्वसंचलन. आणि 5 सेकंद थांबूया. 5 4 3 2 1. 10 हस्तपादासन. 5 4 3 2 1. 11 हस्त उत्तानासन.
5, 4, 3, 2, 1 आणि 12 नमस्कार असं शेवटचा. ओम भास्कराय नमो नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे. 10, 11, 12. विश्रांती. मुखधोती करून घ्यायची. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. काही सेकंद विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. लक्ष आपल्या श्वासाकडे. एक आसन करूया आपण, वक्रासन. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. आपला उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ घ्या. आपला उजवा हात मागे. आपल्या डाव्या हाताने उजव्या पायाला समोरनं विळखा द्या आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. आपला उजवा जो मागे हात आहे तो जास्त मागे किंवा जास्त सीटच्या जवळ न ठेवता अगदी मध्यभागी ठेवायचा. पाठीचा कणा एका रेषेत आणि खांदे एका रेषेमध्ये असतील. डोळे मिटून देहधारण आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. 2 श्वास इथे थांबूया. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. समोरनं हाताचा विळखा सोडा. उजवा पाय सरळ करा. पुन्हा पूर्वस्थिती. आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ. डावा हात मागे. उजव्या हाताने समोरनं डाव्या पायाला विळखा द्या आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा आणि मग डोळे मिटून घ्या. बंद डोळ्यांनी पुन्हा एकदा आपला संपूर्ण आकृतीबंध तपासूया. विरुद्ध बाजूने पीळ जाणवतोय. पाठकड्यापासून गळ्यापर्यंत. खांद्यांमध्ये हलकसं प्रेशर असेल. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. 2 सेकंद या स्थितीमध्ये 2 श्वास या स्थितीमध्ये थांबूया. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास ओढून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. समोरनं हाताचा विळखा सोडा. डावा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. बरं, आता आपल्याला बराच वेळ या स्थितीमध्ये बसायचं आहे. त्यामुळे जर कुणाला अवघडल्यासारखं वाटलं, पाय बदलावासा वाटला तर तुम्ही बदलू शकता. ठीक आहे. माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही पाय बदलू शकता. पाठ सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया आणि फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष देऊया. आपल्याला आता आपल्या दोन्हीही हातांची प्राणमुद्रा करायची आहे. तर प्राणमुद्रा बघा कशी करतात. आपली करंगळी आणि बाजूचं जे बोट आहे म्हणजे आपलं रिंग फिंगर आहे, त्यांची टोकं आणि अंगठ्याचं टोक जुळवून घ्यायचं. ही झाली आपली प्राणमुद्रा. आपल्या शरीरामधली प्राणशक्ती वाढवणारी ही मुद्रा आहे. आपली करंगळी
थँक्यू. आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे, त्याची टोकं जुळून घ्यायची. ठीक आहे. आता आपले तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेला आणि दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे मिटून घ्या. चेहरा शांत आणि फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष. सहज सुरू असणारा आपला श्वास, त्याची जाणीव. काही सेकंद आंतरिक सजगता. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया आणि संथ गतीने सावकाश श्वास सोडून देऊया. अजून एक आवर्तन यथाशक्ती. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडूया. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. हाताची जी आपण प्राणमुद्रा केलेली आहे ती सोडून द्यायची. दोन्ही हात जोडून घ्यायचेत. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. डोळे मिटलेले आहेत. प्राणायामाचा श्लोक माझ्या मागोमाग आपण ही बोला. प्राणस्येदं वशे सर्वं. प्राणस्येदं वशे सर्वं. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्. मातेव पुत्रान् रक्षस्व. मातेव पुत्रान् रक्षस्व. श्रीश्च श्रीश्च प्रज्ञाञ्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. विदेहि नैति. आपलं मस्तक हलकसं पुढे झुकू देत. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. सावकाश आपली मान सरळ करूया. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. पुढे करणार आहोत आपण अनुलोम विलोमची आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डोळे मिटून सलग कृती करण्याचा प्रयत्न. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. हे आपलं दुसरं आवर्तन पूर्ण झालं. अशी आपल्याला अजून 3 आवर्तनं करायची आहेत. आपापल्या मनाने आवर्तनं झाली की तुमचा हात खाली येईल. आपापल्या मनाने 3 आवर्तनं करा सूचनेशिवाय. सुरू करायचंय.
शरीर आणि मन स्थिर करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. आंतरिक सजगता वाढते. विचार आपोआप कमी होतात. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य. करणार आहोत आपण शीतली आणि सितकारीची प्रत्येकी 2 आवर्तन. डोळे मिटून सलग कृती करूया. सुरुवातीला करणार आहोत आपण शीतली प्राणायाम. जीभ बाहेर घेऊन यायची, जिभेची पन्हळ जीभ बाहेर आणून ती समोरच्या बाजूने फोल्ड करायची. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक थंड हवेचा स्पर्शाची जाणीव आपल्या कंठापर्यंत. जीवात्मध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. अजून एक राऊंड. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीवात्मध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेच. करणार आहोत आपण सितकारीची 2 आवर्तन. ओठ विलक, दातावर दात. दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये खेचून घ्यायचे. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्यांपासून कंठापर्यंत. तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेच. अजून एक आवर्तन करूया. ओठ विलक, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक सित असा आवाज हवा आतमध्ये भरून घेताना. तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेच. भ्रामरीची 3 आवर्तन. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडलेली आहेत. प्राणस्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. आपलं मन तिथे स्थिर करूया. पुढची कृती. आपल्याला आपला अंगठा कानाच्या इथे ठेवायचा आहे आणि 4 बोटं आपल्या बंद डोळ्यांवर ठेवायची आहेत. अंगठा कानाच्या इथे आणि 4 बोटं बंद डोळ्यांवरती. भ्रामरीची 3 आवर्तनं अशा स्थितीमध्ये करूया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंज. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत. काही सेकंद स्थिर. हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली ऊब अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. पुन्हा एकदा हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. अजून एकदा करूया. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडायचे.
आता आपण ते छोटंसं जे मेडिटेशन ठरवलंय ते करायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यांच्या लाईट्स जर चालू असतील ना, तर त्या बंद करा. थोडासा एक 1-2 मिनिटाचा, 1 सेकंदाचा आपण ब्रेक घेऊ. लाईट्स वगैरे चालू असतील तर त्या बंद करा. आता तुम्हाला पुढची 10 मिनिटं अगदी कम्फर्टेबल ज्या स्थितीमध्ये बसता येईल, ती स्थिती धारण करायची. मग ती कुठली पण असेल. तुम्ही साधी मांडी घाला. जर कोणाला जास्त वेळ बसणं शक्य नाहीये, तर तुम्ही चेअरवर बसा किंवा पाठीवर पडून जरी हे मेडिटेशन केलं तरीही चालेल. आपल्याला आपलं मन स्थिर करायचं आहे. शरीराने आपण आता स्थिर झाले आहोत, पण आता आपण थोडंसं मनाकडे वळणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जी कम्फर्टेबल बैठक आहे, त्या बैठकीमध्ये बसा. जसं आपण मगाशी मी बोलले त्याप्रमाणे आपण प्रत्येक जण आपल्या नवीन वर्षासाठी काही ना काहीतरी संकल्प करतो. काही जण 1 जानेवारीला करतात, काही जण आजपासून करतील. तर आपल्याला आपला जो काही संकल्प आहे, तो संकल्प आपल्याला अगदी पूर्णत्वापर्यंत न्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला मनाने स्थिर व्हायचं आहे आणि त्यासाठी ही छोटीशी कृती आपण करणार आहोत. तर सगळ्यांनी सुखावह बैठक घ्यायची आहे. पद्मासन, अर्धपद्मासन, साधी मांडी किंवा वज्रासन किंवा जिथे कुठे असाल तिथे स्थिर बसूया. आपल्या हातांची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणून प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. सर्वप्रथम शरीराने स्थिर होऊया. आपण जी बैठक धारण केली आहे, त्या बैठकीमध्ये स्थिरता. आपला संपूर्ण उजवा पाय, डावा पाय, त्या पायामधले सगळे स्नायू आणि सांधे शिथिल आहेत. मी अगदी सहज या स्थितीमध्ये बसलेली आहे, बसलेलो आहे. माझ्या कमरेचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे शिथिल आहेत. माझा हा संपूर्ण शरीराचा खालचा भाग, कमरेपासून ते पावलापर्यंत या संपूर्ण भागामध्ये मी आता मनाने स्थिरता आणणार आहे आणि त्याला अकाराची जोड देणार आहे. एक श्वास भरून घेऊया. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत घेऊन जाऊया आणि हा संपूर्ण शरीराचा भाग आकार करत शिथिल करूया. आपली जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. आपला पाठीचा मणका जो एका रेषेमध्ये आहे, त्या मणक्यांमधली 33 मणक्यांची ही जी माळ आहे, ती शिथिल आहे. आपला संपूर्ण उजवा आणि डावा हात, दंड, मनगट, पोपर, खांदे सगळे महत्वाचे सांधे शिथिल आहेत. आपल्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू आणि ग्रंथी शिथिल आहेत. छातीचा भाग, तिथल्या बरगड्या, त्याच्या आतली फुफ्फुसं, आपलं छोटंसं हृदय जे आता शांतपणे आपलं काम करत आहे, तेही शिथिल आहे. आपला हा शरीराचा मधला भाग अजून शिथिल होण्याकरिता त्याला देणार आहोत उकाराची जोड. आपली जाणीव नाभीपासून कंठापर्यंत घेऊन येऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि जाणीवपूर्वक उकार करूया. ओ.
जाणीव कंठापासून आपल्या शिरोभागापर्यंत म्हणजेच मस्तिष्कापर्यंत, टाळूपर्यंत. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य, कपाळावर आणि डोळ्यांवर कोणताही ताण नाहीये. एक छान असं तेज आपल्या चेहऱ्यावर झळकत आहे. आपला हा संपूर्ण शिरोभाग शिथिल होण्याकरिता देऊया त्याला मकाराची जोड. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मकार. हम्म. आपण शरीराने स्थिर होत चाललोय. आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे, त्या वातावरणाचा आपल्याला हळूहळू विसर पडत चाललाय. आंतरिक सजगता वाढत चाललेली आहे. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, थंड हवेचा स्पर्श दोन्हीही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडतोय, उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्हीही नाकपुड्यांना जाणवते. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम. सो हम. सो हम. हो, हा मीच आहे. सो हम. असा अजपाजप चालू आहे. माझा श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्या सगळ्या चुका, माझे सगळे वाईट विचार, माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख, ही लिस्ट फार मोठी आहे. ही आपण सगळी बाहेर सोडून देत आहोत. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे. माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे, स्ट्रेस आउट होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझ्या भोवताली प्रचंड सकारात्मक ऊर्जेचं वलय निर्माण झालेलं आहे. आणि त्या वलयामध्ये माझं व्यक्तिमत्व उजळत आहे, अजून प्रखर होत आहे. माझे विचार, माझा दृष्टिकोन हळूहळू बदलत चाललाय. शरीर आणि मनाने मी स्थिर आहे, शांत आहे. शरीर मनाच्या या स्थिर आणि शांत अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एकूण 10 संकल्प देणार आहोत. मनामध्ये आपण पक्के रुजवणार आहोत. पहिला संकल्प, आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या ठिकाणी पाहायचं आहे, ज्या ठिकाणी घेऊन जायचं आहे, तो सर्वप्रथम आपण विचार करूया. माझे ते ध्येय साध्य होण्यासाठी उचित असे परिश्रम मी यथाशक्ती करणार आहे. माझा दुसरा संकल्प, मी सदैव आनंदी आहे. माझा तिसरा संकल्प, मी शक्तिशाली आहे. कोणत्याही अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत माझ्या मनाची स्थिती स्थिर असणार आहे. माझा चौथा संकल्प,
माझं मन स्थिर आहे, शांत आहे आणि याचा अनुभव मी आजपासून, आत्ता या क्षणापासून घ्यायला सुरुवात करत आहे. माझा 5वा संकल्प. मी सगळ्यांना आनंद देणारी व्यक्ती आहे. माझ्यामुळे माझ्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आनंदच निर्माण होणार आहे. माझा हा 6वा संकल्प हा अतिशय महत्त्वाचा. आपल्यामध्ये जी कुठली आपली कमजोरी असेल किंवा आपल्यामध्ये अशी कुठली एखादी गोष्ट असेल, की जी आपल्याला मनापासून बदलायची आहे आणि ती गोष्ट बदलण्यासाठी आपण हा संकल्प करत आहोत. जसं की कुणाला सतत चिंता करायची सवय असते. कुठलीही गोष्ट असू देत, विनाकारण आपण सतत आपलं मन त्या चिंतेमध्ये असतं. तर मी असा संकल्प करत आहे, की मी नेहमी निश्चिंत असणार आहे. कोणाचं मन अगदी हळवं असतं. छोट्याशा बोलण्याने त्यांना दुःख होतं, वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं. तर मी असा संकल्प करत आहे, माझ्यावर कोणाच्याही बोलण्याचा काहीच परिणाम होणार नाही. कोणाला सतत एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते. कसं होईल? काय होईल? तर आपण असा संकल्प करूया, मी आजपासून निर्भय असणार आहे. माझ्यातली भीती मी या क्षणापासून काढून टाकत आहे. कोणाला काम वेळेत न करण्याची सवय असते. हे कोणी मुद्दाम करत नाही, पण कधी-कधी तो स्वभाव होऊन जातो. आपण कधी-कधी आपली वेळ पाळत नाही. वेळ एक देतो आणि आपण पोहोचतो दुसऱ्याच वेळेला. तर आपल्याला ही गोष्ट बदलायची असेल, तर हा संकल्प करूया, की मी माझं काम वेळेच्या आधी पूर्ण करणार आहे. मी माझ्या वेळेचं महत्त्व जाणून घेणार आहे आणि त्याप्रमाणेच माझे आचार आणि विचार असणार आहेत. माझा 7वा संकल्प. माझं शारीरिक आरोग्य हे कायम स्वस्थ आणि निरोगीच असणार आहे. व्याधीविरहित असणार आहे आणि त्यासाठी मी उचित अशी योग साधना नेहमी करणार आहे. जर मला कुठली व्याधी असेल, तर ती आता बरी होत चालली आहे. ती व्याधी माझ्यापासून दूर होत चालली आहे. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, निरोगी आहे. आपण जेव्हा हा मनापासून संकल्प करतो, स्वतःला एक पॉझिटिव्ह गोष्ट देतो, तेव्हा हा संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो प्रत्यक्षात त्याचा आपल्याला अनुभव घ्यायला मिळतोय. एक संकल्प करूया आपल्या नातेसंबंधांसाठी. माझे सगळे नातेसंबंध, मित्रपरिवार, कौटुंबिक परिवार हा विश्वास व प्रेमाच्या धाग्याने विणलेला आहे. माझ्या परिवारामध्ये एकजूट आहे. माझ्या परिवारासंबंधी, मित्रपरिवारासंबंधी जर काही वाईट आठवणी असतील, काही प्रसंग असेल, कोणी आपल्याला काही बोललं असेल, दुखावलं असेल, तर आपण त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या आठवणी आपल्या मनामध्ये एक छोटंसं डस्टबिन आहे. त्याच्यामध्ये आपण त्या टाकून देत आहोत आणि तो अख्खा डब्बा रिकामा करत आहोत. मी सगळ्यांना माफ केलंय. माझं कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे आणि मी ह्या स्वास्थ्यासाठी हा संकल्प करत आहे, की मी कणखरपणे माझ्या या कुटुंबासाठी उभा आहे, उभी आहे. माझ्यामधली सकारात्मक ऊर्जा, माझं कौटुंबिक वातावरण अतिशय सुख आणि समाधानाचं ठेवणार आहे. जसा एक दिवा संपूर्ण खोलीला प्रकाशमान करतो, तसंच आपण ह्या आपल्या कुटुंबाचा एक दिवा आहोत, जो सतत
तेवत राहणार आहे. आपल्या कुटुंबाची रक्षा करणार आहे. एक संकल्प स्वतःच्या कामाविषयी. आपण जे कोणतं काम करतोय, आपला व्यवसाय असेल, आपलं जे काही काम आहे, ते काम मी प्रामाणिकपणे करत आहे. त्या कामाबद्दल मला अतिशय निष्ठा आहे आणि मला अजूनही पुढे जायचं आहे. खूप चांगलं काम करायचं आहे. माझं घर धनधान्याने भरलेलं आहे. माझा 9वा संकल्प. ह्या परमात्म्याची शक्ती, ऊर्जा, आशीर्वाद माझ्या चारीही बाजूंनी सुरक्षा कवच आहे. मी या परमेश्वराचं मनापासून आभार मानत आहे, की त्याने मला हे सुंदर शरीर दिलंय आणि त्या शरीरासोबत सुंदर मनही दिलंय. या मनाने मी आता स्थिर आहे, शांत आहे. मी आता हे जे संकल्प ऐकलेत, ते मी मनापासून पूर्ण करणार आहे. त्यासाठी लागणारी सगळी सकारात्मक ऊर्जा, चैतन्य शक्ती माझ्यामध्ये सामावली गेली आहे. माझ्या जीवनामधली जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, त्याकरिता मी योग्य अशी वाटचाल करीत आहे. मनोमन आपले आद्य गुरुजन, इष्ट देवता, आपण ज्या कोणत्या गुरूंना मानतो, जी कुठली देवता त्यांना आपण मानतो, त्यांच्या पुढे नतमस्तक होऊया. मनामध्ये एक श्रद्धा आहे. आपण जे आता हे संकल्प ऐकले, ते सगळे संकल्प खूप छान पूर्ण होणार आहेत. त्यासाठी आपल्याला जी शक्ती लागते, ती आपल्याला या क्षणी प्राप्त झालेली आहे. करूया 3 मकार लांबवलेले ओंकार. एक मोठा श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत ओमचा उच्चार. ओम. मोठा श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओम. मोठा श्वास भरून घेऊया. ओंकार. ओम. दोन्ही हात जोडून घ्या. पुढे आपल्याला एक छान अशी कृती करायची. दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात हृदयापाशी. आणि आता श्वास घेत आपले हात लांब करा. श्वास घेत दोन्ही हात पसरवा. आपण प्राणयुक्त होतोय, चैतन्ययुक्त होतोय आणि श्वास सोडत स्वतःला घट्ट मिठी मारा. आपले हे सगळे संकल्प पूर्ण होणार आहेत. आपण शरीर मनाने खूप निरोगी आहोत, आनंदी आहोत. पुन्हा एक श्वास भरून घ्या. हात पसरवा. मोठा श्वास भरून घ्या. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य आणि श्वास सोडत स्वतःला घट्ट मिठी मारा. आपल्या चारही बाजूनी जे वलय आहे, रक्षेचं सुरक्षा कवच, ते अगदी छान परिपूर्ण आहे. पुन्हा एकदा मोठा श्वास भरून घ्या. हात पसरवा आणि स्वतःला घट्ट मिठी मारा. श्वास सोडत स्वतःला घट्ट मिठी मारायची. आपले सगळ्या वाईट गोष्टी निघून जातात. दोन्ही हात खाली घ्या. चेहरा शांत आहे. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर.
दोन्ही हात जोडून शांती पाठ. आता आपण जे काही ऐकलंय ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. शांती पाठ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं थोडे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या ह्या नवीन वर्षाची सुरुवात आपला अहंकार, राग, द्वेष सगळं सोडून देऊया आणि या नवीन वर्षाला सुरुवात करूया. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली ऊब आणि आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. हो, तुम्हाला आजचं सेशन बरं वाटलं असेल असं मी समजून घेते. जर कोणाला काही सूचना असतील तर विचारू शकता. दर्शनाताई, तुम्हाला ऑल द बेस्ट उद्याच्या पेपरसाठी. तुमची पण नवीन वर्षाची सुरुवात खूप छान होणार आहे. धन्यवाद. हरिओम. बरं, मीटिंग एंड करते मी. हरिओम. हरिओम. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या. कोणाला काही सूचना आहेत का? एक मिनिट, मी अनम्यूट केलंय तसंही. चालेल. चला, भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. हरिओम. तुम्हाला बोलायचं? हा, एक मिनिट, मी अनम्यूट केलंय. एक मिनिट. हा, बोलू शकता. माईक चालू करा. येस. नमस्कार. गुड मॉर्निंग. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपला क्लास खूप छान आहे. आम्ही पुण्याहून येत असतो. काय पाठवू? आपण जे आता 10 संकल्प नवीन वर्षाचे केले आहेत ना, हा. हो हो. ते रिमाइंड साठी पुन्हा पाठवा ग्रुपवरती. हो, मी प्रयत्न करते. म्हणजे हे मी असे रॅन्डमली लिहून ठेवले होते. नॉर्मली आपण असे संकल्प करतो, म्हणजे जे आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये नक्कीच उपयोगाला येऊ शकतात असे हे थोडेसे संकल्प आहेत. बाकीचा तुमचा प्रत्येकाचा पर्सनल संकल्प हा वेगळा असू शकतो, पण हे आपले एक योग साधना म्हणून जे मूलभूत संकल्प असू शकतात हे असं मला वाटत होतं, म्हणून मी ते थोडेसे लिहून घेतले होते. ठीक आहे, मी पाठवण्याचा प्रयत्न करते हे संकल्प नक्कीच. ठीक आहे मॅडम. थँक्यू. बरं, मीटिंग एंड करू का? हरिओम. चला, भेटूया उद्या सकाळी. कोणाला काही बोलायचं आहे का? चला, भेटूया मग उद्या सकाळी. हरिओम. सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मीटिंग एंड करते. रेकॉर्ड स्टॉप.